आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही हे वारंवार सांगत आहोत। आम्ही कुठलाही कायदा तोडलेला नाही, त्यामुळं अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पूर्वी पण सांगितलं होतं, एका माझ्यातल्या कोडोलीच्या सरपंचांना अपात्र करण्यासाठी एका राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला होता। त्यांनी खूप प्रयत्न केले, त्या सरपंचाला 3 वर्षे अपात्र करू शकले नाहीत, तर आमदारांना स्वतः अपात्र करणं काय खायची गोष्ट आहे का? हे शक्य नाही। अपात्रता होणं आम्हाला माहिती आहे, 100% आम्ही अपात्र होणार नाही। विरोधकांकडनं कायम आरोप केले जात होते की 100% तुम्हाला अपात्र केलं जाईल किंवा ह्यांचा अध्यक्षांचा राजीनामा दिला जाईल। ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना त्या विरोधकांपैकी संजय राऊत असतील किंवा बाकी सन्मान्य नेते असतील, ह्यांनी कधी ग्रामपंचायत इलेक्शन लढले का? आजपर्यंत कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन न लढणारे लोक आम्हाला अपात्र करण्याचं सांगतात। जो इलेक्शन लढतो, जो गावचं इलेक्शन लढतो, त्याला अपात्र करणं किती अवघड आहे का सोपं आहे ते कळतं। शेवटी कायदा आहे, कायद्यातनं ह्या गोष्टी होणार नाहीत आणि टप्पे आहेत ते। आम्ही कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही। मात्र विधानसभा अध्यक्ष हा निकाल येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटले, याच्यावर उद्धव ठाकरे म्हणले हे मिलीभगत आहे। आता एक साधी गोष्ट आहे, विधानसभा अध्यक्ष सुद्धा स्वतःच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार असतात। त्यांच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेमधले त्यांच्या मतदारसंघातली काही कामं होती, त्या कामासाठी ते भेटायला गेले होते आणि हे भेटणं हे रुटीन असतं। त्यामुळे मिलीभगत वगैरे काय नाही। त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या कायदेतज्ञांनी त्यांना सांगितलं की आपण जे वेळ घालवला आहे तो चुकीचा घालवला आहे, हे अपात्रता वगैरे काय होणार नाही। त्यामुळे आता ते वेगळा कुठला ते मार्ग शोधला आहे त्यांनी। आज संध्याकाळपर्यंत निकाल लागेल, थोडी पण धाकधूक नाही आहे? काहीच वाटत नाही, सेवागिरी महाराज बघून घेतील, काय अडचण नाही आम्हाला। 100% सेवागिरी महाराज की जय। आज सेवागिरी महाराजांचा रथोत्सव 75वा रथोत्सव आहे। आज 75 पूर्ण झाली। सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीनं फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जनावरांची यात्रा असू द्या, कृषी प्रदर्शन असू द्या किंवा सर्वच ज्या सामाजिक बांधिलकीतून जे उपक्रम राबवले गेले, बैलगाडीची शर्यत राबवली गेली, व्हॉलीबॉलचे सामने केले, महिलांसाठीचे बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले गेले। खऱ्या अर्थानं सेवागिरी देवस्थान ट्रस्ट हे अत्यंत स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवते। पश्चिम महाराष्ट्रातून सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। मी कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं संपूर्ण जनतेला सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाच्या शुभेच्छा देतो। साहेब, आज आदित्य ठाकरेंचा पाटणमध्ये दौरा आहे। या गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांचे दौरे वाढलेले आहेत। कुठेतरी ठाकरे गटाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जमवाजमव चालू असं वाटतंय का? शोलेमध्ये अस्त्राणी पण बऱ्यापैकी सगळीकडे फिरायचा, पण ते चुकून एकदा म्हणला आधी इधर आधी उधर बाकी मेरे पीछे, पीछे कोण आहे का बघायला फिरत असतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।